अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा, स्वामी सेवेमध्ये मन लागत नाही किंवा स्वामी सेवेमध्ये तुम्ही चुका खूप करता, त्यामुळे त्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळत नाही आहे. बरेच जण काही करतात की स्वामी सेवेमध्ये बरेच चुका करतात आणि ते योग्य पद्धतीने करत नाहीत. मग ते चुका करतात आणि नंतर त्यांची इच्छा नाही पूर्ण झाली तर मग ती सेवाही सोडून देतात. तर कोणी स्वामी सेवेमध्ये येतात आणि मध्येच सेवा करतात आणि मध्येच सोडूनही जातात. त्यामुळे ह्या चुका खरंच खूप करतात. त्यामुळे स्वामी सेवेमध्ये कुठलीही सेवा करताना तुम्ही खरंच मनोभावे जर केला तर त्याची जी काही सेवा तर ते महाराजापर्यंत पोहोचते. बघा, या चुका बघा कशा टाळाव्या. तर चुकीच्या पद्धतीने खूप जण काही सेवा करतात आणि काही सेवामधूनच सोडून देतात. म्हणजे चुकीच्या सेवेमध्ये काय होतं की स्वामी भक्त भरकटून जातो. म्हणजे सेवेमध्ये अहंकार नसू नये सगळ्यात सर्वप्रथम तर बघा, सेवेमध्ये मन लागत नाही याचे म्हणजे अध्यात्माचे दोन प्रकार असतात, जे की त्यांच्या घरामध्ये परंपरेनुसार करत आलेली पूजा असतात. घरामध्ये पाठ असतो, म्हणजे सेवा करतात, म्हणजे प्रत्येक सण साजरा केला जातो. खूप छान विधियुक्त पूजा केली जाते. आणि दुसरा अध्यात्माचा प्रकार म्हणजे काही सेवा अशा करतात की आपली इच्छा पूर्ण व्हावे म्हणून या सेवेमध्ये येतात. बघा, स्वामी सेवेमध्ये काय करतात की लोक आपली इच्छा पूर्ण होण्यासाठीच फक्त त्यांचा एकच म्हणजे त्यांची इच्छा असते की आपली कामं पूर्ण व्हावं, म्हणजे ते या सेवा केल्या की आपली इच्छा पूर्ण होतात म्हणूनच या सेवेमध्ये येतात. तर असं बिलकुल करू नये, कारण या सेवेमध्ये फक्त स्वार्थीपणाचा सेवा असेही म्हणलं जातं. त्यामुळे अशी स्वार्थी सेवा महाराजांना मुळीच आवडत नाही. आहेत की मी खूप सेवा करतो, माझ्यामुळे सर्व काही चांगले आहे, मी स्वामी सेवा करता म्हणून असे समाजात मिरवतात. हे स्वामी चरित्रातही सांगितलेलं आहे. म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृतामध्येही सांगितलेलं आहे की मी खूप सेवा करतो म्हणून असे मिरवायचं नाही. म्हणजे तुम्ही किती सेवा करता हे मिरू नये, कारण अहंकारामुळे भक्तीचे रूप बदलत असते. अशा सेवेने पुण्यफळ मिळत नाही. स्वार्थी सेवा करतात, काहीतरी मिळावे म्हणून स्वामी सेवेत येतात. मनात नकारात्मकता येते, दुसरे करता म्हणून मी करतो. म्हणजे काही लोक असतात की दुसरे जण बघा स्वामी सेवा करतात मग मी पण करणार, असं पण काही लोक असतात. खरं तर स्वामी हे अंतर्मन जाणते, कारण स्वामी जरी आपल्या दिसत नसले तरी ते स्वामींना सगळं कळतं मनातलं, कारण ते अंतर्यामी आहेत. म्हणजे अशामुळेच काही अंतःकरण शुद्ध न राहता हेवे देवे वाढते. म्हणजे दिखावटी पूजा करतात, कोणी फोटो टाकतं सोशल मीडियावर पूजा दाखवणे. हा तर तुमचा लोकांना कशा प्रकारे म्हणजे सोशल मीडियावर दाखवतात की म्हणजे असं हे करतं, मी किती सेवा करते हे दाखवतात. हां, जर कोणी तर तुम्ही सेवा दाखवत असेल तर ती सेवा कशी करावी, विधियुक्त त्याची पद्धत, प्रत्येक सण कसा साजरा करावा या प्रामाणिकपणे जर कोणी सोशल मीडियावर दाखवत असेल तर ती दिखावटी नसते. तर काही लोक दिखावटासुद्धा करतात की म्हणजे मी खूप काही करते, मी खूप सेवा करते म्हणून असं खूप जण दाखवत असतात. तर ती सेवा खरंच आपल्या महाराजापर्यंत पोहोचत नाही. बघा, मी खूप काही करते, तर असं करू नये. यामुळे तुमची सेवा का महाराजपर्यंत कधीच पोहोचत नाही. बघा, तुम्ही काही नाही म्हणजे स्वामींना तुम्ही काही नाही दिले तरी चालते. त्यांना तुमचा वेळ आणि नामस्मरण किती मनापासून करता हे पाहिजे असतं. बघा, तुम्ही किती वेळ स्वामीसमोर बसून सेवा करतात ह्याला काहीच नसतं. फक्त तुम्ही मनापासून एक माळ जरी तुम्ही नामस्मरण केली मनातून किंवा शुद्ध अंतःकरणातून किंवा तुमचे कोणते वाईट विचार न करता जर तुम्ही छान पूजा केली किंवा स्वामीचे नामस्मरण जर एक माळ जरी दररोज केली तरी तुमची स्वामीची जी काही सेवा महाराजापर्यंत पोहोचते. बघा, पूजा किंवा काही सेवा करता ती गोपनीय असावी. बघा, तुमची काही सेवा तुम्ही जी काही करता, म्हणजे तुम्ही पारायण करा किंवा कोणतीही सेवा करा, पूजा करा, जर ती गोपनीय असावी. कुणालाही न सांगता तुम्ही फक्त तुमचे महाराज आणि तुमच्यामध्ये ती सेवा असली पाहिजे. लोकांसमोर किती सेवा करते हे दाखवू नये. म्हणजे सेवा नव्हे तर आपला हेतू जर प्रामाणिक असेल तर ती व्हिडिओमध्ये दाखवले तरी काही त्याची चूक नसते. तर बघा, मनामध्ये राग, कोणाबद्दल वाईट विचार, भांडणे करणे आणि या व्यक्तीबद्दल वाईट विचार करत असाल तर ती सेवा ही जर तुम्ही सेवा करत असाल स्वामी तर ती सेवा म्हणजे काहीच परिणाम करत नाही. कारण बघा, तुम्ही जर दुसऱ्यांसोबत भांडत असाल किंवा तुमच्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही निंदा करता
त्याच्याबद्दल वाईट बोलता आणि ते करतच तुम्ही सेवा करता, तर याचं कधीच तुम्हाला पुण्यफळ मिळणार नाही आणि त्याचे खूप वाईट परिणाम मिळतात. कारण तुमचे कर्म चांगले असेल तरच ते चांगलं का म्हणजे जी काही तुम्ही सेवा करतात तर ते महाराजापर्यंत पोहोचते. बघा, महाराजांना तुमचे कर्म चांगले असावे हेही त्यांना बघा. तुम्ही स्वामी सेवा नाही केली चालते, पण तुम्ही सगळ्यांना दान करा, त्यांचं सगळ्यांचं भलं करा, हे तुमची मानसिकता जर असेल तर ते सेवा स्वामींना खूप आवडते. ती व्यक्ती महाराजांना खूप आवडते. बघा, वैयक्तिक मन शुद्ध ठेवून पूजा करावी, नेहमी तक्रार करून सेवा करणे, हसत सेवा करावी, मनातून करावी. स्वामी सेवा करताना सकारात्मक दृष्टिकोन असावा. काही जण तर म्हणतात की मला वेळ नाही, मी खूप बिझी असे म्हणून मी टाळतो. तर असं नाही, तर आपल्याला थोडंसं अध्यात्म जर आपल्याला करायचं असेल, आपले सकारात्मक विचार, आपले चांगले विचार असेल तर आम्ही भविष्यात आपण पुढे जाऊ. त्यासोबत आपल्याला अध्यात्म करणं खरंच खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती की आपले आज खूप बिझी शेड्यूल असतं, खूप काम असतं, ऑफिस असतं, त्यामुळे थोडासा 5-10 मिनटं बसून देवासमोर नामस्मरण केलं तर तुमचा दिवसही चांगला जातो आणि दिवसाची सुरुवातही चांगली होते. त्यामुळे असं म्हणू नये की मला वेळ नाही. बघा, भक्ती असेल तर तो थोडा वेळ काढून भक्ती करणे ही त्याची खरी सेवा आहे. दुसऱ्याच्या चुका काढताना त्यांना पूजा नीट करता आलं नाही, त्याला काही जमत नाही, मला सगळं जमतं, त्याला काही येत नाही, प्रत्येक वेळी मीच योग्य व्यक्ती आहे, मीपणा मिळवू नये. खरंच प्रत्येकांना असतं की मीपणा कधीच दाखवू नये. कधी आपण म्हणजे प्रत्येक वेळेस मीच योग्य आहे, माझंच खरं आहे असं कधीच करू नये. हे स्वामींना तो व्यक्ती कधीच आवडत नाही. स्वतःमध्ये कधी ईर्ष्या नसावी, कोणाबद्दल तुलना करू नका. बघा, कुणाला एकमेकांना तुलना करायची खूप सवय असते, तर तशी तुलना दाखवून नका देऊ की तुम्ही खूप म्हणजे बाकीच्यांसोबत तुलना करतो की हा असा आहे, तो तसा आहे. तर नाही, तर फक्त मनापासून सेवा करावी, फक्त म्हणजे मनापासून सेवा करावी हीच स्वामी सेवा असते. तर यामुळे काय होतं की चिडचिड निर्माण होते आणि कोणाचेच कार्य साध्य होत नाही. दुसऱ्याकडून प्रेरणा घ्या, मगच या सेवेला यावे. बघा, कधीही जर तुम्हाला स्वामी सेवा कशी करावी, नित्यसेवा कशी करावी हे खरंच आजच्या मोबाईलमधूनही कळतं, किंवा तुम्ही स्वामीच्या मठात जा, तिथे तुम्ही रोज जाण्याचा प्रयत्न करा किंवा गुरुवारी तरी जावा. तिथून तुम्हाला बरेच काही सेवा करण्याचं तुम्हाला योग्य पद्धत मिळते, किंवा म्हणजे सेवा कशी करावी हे तुम्हाला समजतं. स्वामी महाराजांना आपल्या दुसऱ्यांबद्दल चांगलं कल्याण व्हावं ही जर इच्छाशक्ती मनात जर असेल ना, तर ती खरी सेवा असते. ही पण स्वामींना आवडत असते. तर तुम्ही छान सेवा करा, चुकीच्या पद्धतीने सेवा करू नका, त्यामुळे तुमचे कुठलेच कार्य साध्य होणार नाही, तुमची इच्छा पूर्ण कधीच होणार नाही. तर तुमच्या अशा योग्य पद्धतीने तुम्ही स्वामीची सेवा करा, त्याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळते. थोडंसं मेहनत केलं तर त्याचं नक्कीच फळ तुम्हाला मिळतं. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त स्वामी सेवेमध्ये काय चुका होत आहेत ते हे याबद्दल मी सविस्तर सांगितलेलं आहे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.